शेफाली जी जिनको हम सब लोग जानते हैं, उनके ब्लॉग है, वीडियोस है, और रानी लक्ष्मीबाई जैसा धाड़स दिखाकर और अनेक प्रकार के लोग जो उनके ब्लॉग को पसंद करते हैं, उनका फॉलोअर्स है, उनका सपोर्ट तो है ही, लेकिन जो विरोधी विचार के लोग हैं, जिनको राष्ट्रीय विचार ठीक नहीं लगते हैं, उनके विरोध को बिल्कुल सामने जाकर वो खड़े होकर डट के खड़े हैं। तो एक बार उनके लिए ज़ोरदार तालियां हो जाएं। तो ये जो कार्यक्रम है इसको आगे बढ़ाते हुए मूल कार्यक्रम पर आते हुए, तो शेफाली जी से मुझे प्रश्न है कि पैट्रियार्कल सोसाइटी या पुरुष प्रधान संस्कृति, इसमें महिलाओं को डट के आपके जैसा खड़ा होना है, तो उसके लिए किस प्रकार से तैयार होना पड़ेगा? सिर्फ मन की तैयारी लगती है, बाकी तो सब कुछ शक्ति जो है वो आपको अपने आप मिल जाती है। आसान डेफिनेटली नहीं है। मैं ये भी नहीं कह रही हूँ कि मैं बहुत बड़ी कोई कार्यकर्ता हूँ। मेरा काम इज़ मोस्टली इंटेलेक्चुअल वर्क, मैं लिखती हूँ, लेकिन जब किसी विषय पे बहुत डट के लिखती हूँ, बहुत ओपनली लिखती हूँ, तो ऑब्वियसली टीका भी बहुत होती है, ट्रोलिंग भी बहुत होता है। ट्रोलिंग तक तो ठीक है, जो शब्दों का ट्रोलिंग है वो ज़्यादा फ़र्क नहीं करता, लेकिन जब एक्चुअल थ्रेट्स आते हैं, जब एक्चुअल धमकियाँ आने लगती हैं, वो भी सिर्फ मेरे लिए नहीं, मेरे परिवार के लिए, मेरे बच्चों के लिए, तब थोड़ा सा कहीं पहले डर तो नहीं कहूँगी, पर पहले थोड़ी सी हिचकिचाहट होती थी, थोड़ा सा लगता था कि मैं जो कर रही हूँ वो सही कर रही हूँ नहीं। लेकिन मुझे पता चला कि अगर इफ़ यू लेट दैट स्टॉप यू, obviously people will try to keep you silent, people will try to make sure that you don't do what you do, and this is especially true for women, because and it's not just true for talking about your political views or whatever, in anything that you do, in your work, in your careers, in whatever that you do, people will not want you to be so outspoken. They will not want you to go ahead and take a stand, any stand. It is not necessarily about your political stand. So they will always try to attack you. They will always try to cast aspersions on your character. कारण बाईच्या बाबतीत ती सगळ्यात सोपी गोष्ट असते की एखाद्या बाईला जर तिचा आवाज जर दाबायचा असेल किंवा तिचं बोलणं जर बंद करायचं असेल, तर त्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं आणि तिच्याशी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये किंवा अश्लील भाषेमध्ये बोलणं. कारण अजूनही आपली मानसिक तयारी तितकी झालेली नसते आपल्याशी अशा भाषेमध्ये कोणी ते बोललं तर ते ऐकून घ्यायची. त्याच्यामुळे त्रास होतो, साहजिकच होतो. पण जेव्हा त्या त्रासाच्या पलीकडे तुम्ही जाता आणि जेव्हा तुमच्यामध्ये तुम्ही ती शक्ती डेव्हलप करता की हां, मला ह्याच्याही पुढे जायचं आहे आणि ह्याच्यामुळे मला माझं कार्य थांबवायचं नाही आहे, या पॉईंटला जेव्हा तुम्ही येता तेव्हा मग तुमच्या लक्षात येईल की तुमची जर मूल्य स्ट्रॉंग असतील आणि तुम्हाला जे काही म्हणायचं आहे त्याच्या मागे तुमची प्रामाणिकता जर असेल, तर समाज तुमच्या मागे ठामपणे उभा राहतो, जे मी अनेक वेळाला अनुभवलेलं आहे. कारण मारणाऱ्यापेक्षा कधीही तारणाऱ्याची शक्तीही जास्त असते. पण काही काळ असा येतो जो आउटस्पोकन कुठल्याही बाईलाही असतो, पुरुषालाही असतो. It's not just women. When you stick your neck out for something that you hold very important in your life, some value or some principle, there will always be attacks on you. There will be always attempts to silence your voice. But you have to just persevere and you have to say that this really means to me. आणि ती जेव्हा मनाची तयारी तुम्ही दाखवली, तो जेव्हा मनाचा कणखरपणा तुम्ही जेव्हा दाखवला, तेव्हा मग समाज तुमच्या मागे 100% उभा राहतो. आज मी देशाच्या कुठल्याही भागात गेले तरी मला ओळखणारी माणसं मला भेटतात आणि जी मला सांगतात की तुमच्यामुळे मी साडी नेसायला लागले, तुमच्या नो बिंदी नो बिझनेस कॅम्पेनमुळे मला फरक पडला, किंवा तुम्ही जे काम करतात त्याच्यामुळे मला थोडंसं आपल्या इतिहासाबद्दल वाचावंसं वाटायला लागलं, आपल्या संस्कृतीबद्दल वाचावंसं वाटायला लागलं. असे जेव्हा मला कमेंट्स येतात तेव्हा मला जाणवतं की मला जे ट्रोलिंग होतं किंवा माझ्यावरती जे आरोप होतात किंवा माझ्यावरती जे अटॅक्स होतात त्याच्या कितीतरी पटीने प्रेम आणि आपुलकी मला मिळालेली आहे. अदरवाईज तुम्हाला इतक्या लोकांना इथे येऊन माझं भाषण ऐकायची काय गरज होती? तुम्ही स्वखुशीनेच आलात ना. तुम्हाला कोणीतरी शाळेतल्या मुलांना आणतात तसं तुम्ही आणलात तर तुम्हाला 5 पॉईंट परीक्षेत जास्त मिळतील असं कोणी सांगितलेलं नाही आहे ना.
मग तुम्ही तुमचा अमूल्य वेळ खर्च करून मला ऐकायला आलात, कारण तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की मी जे सांगतेय त्याच्यामध्ये एक खरी प्रामाणिक कळकळ आहे. ती जेव्हा समाजाला दिसायला लागते तेव्हा द सोसायटी स्टँड्स अप फॉर यू अँड देन यू डोंट नीड टू बी अफ्रेड ऑफ एनीवन. थैंक यू. अभी शेफाली जी ने नो बिंदी नो बिजनेस का बात की थी. वो अभी जब हम चाय पी रहे थे कार्यक्रम में आने के पहले, तो जैसा कुछ अभियान होता है, कुछ काम होता है, तो कुछ उस पर नेगेटिव भी लोगों का आता है. तो मैडम एक बार फ्लाइट से जा रहे थे तो उनके बाजू में जो तनिष्क के मालिक, तनिष्क के जो हेड हैं, वो भी बैठे थे. तो उनका वो सामना कैसा हुआ कि जब हम काम करते हैं उसका इफ़ेक्ट भी होता है, क्योंकि वो जो अभियान निकला था उसमें काफ़ी सारे ऐड कैंपेन उनको वापस लेने पड़े. हिंदू संस्कृति के ऊपर जो अटैक हो रहा था उसको रोकने का बड़ा काम इन्होंने किया, लेकिन उनका बिजनेस भी, एक बार ज़ोरदार तालियां नो बिंदी विद नो बिजनेस के लिए. बट उसके बाद में जब आपका सामना उनसे ही होता है कि जिनके जेब को कट लगा है या बिजनेस पे इम्पैक्ट हुआ, तो ऐसा एक ज़ोरदार सामना फ्लाइट में बाजू के सीट पर ही वो महाशय बैठे थे. तो शेफाली जी वो क्या अनुभव था बता. उससे पहले आई वुड लाइक टू टेल यू अ लिटिल बिट अबाउट नो बिंदी नो बिजनेस. देयर इज अ लॉट ऑफ मिसकंसेप्शन स्प्रेड इन मीडिया अबाउट दिस कैंपेन. सो इफ़ यू नोटिस्ड अबाउट 10 years ago, 10 साल पहले अगर आप दिवाली की कोई एड्स देखते या किसी भी भारतीय त्यौहार की एड्स अगर देखते तो आपको दिखता कि देयर वर वेरी विजिबल हिंदू सिम्बॉल्स इन द एड्स. लाइक दिवाली एड्स हैड आकाश दियास, दिवाली एड्स हैड दियास, दिवाली एड्स हैड रंगोली, मिठाई. द एंटायर जॉइंट फैमिली यूज्ड टू बी टुगेदर. द चिल्ड्रन वुड बी लाइटिंग फायर क्रैकर्स. दे वुड बी ऑल ड्रेस्ड इन इंडियन क्लोथ्स. दे वुड ऑल हैव अ बिंदी और तिलक. एंड द ओवरऑल एटमॉस्फियर was of happiness, of festivities, obviously, because they were celebrating Diwali, which is a festival. Slowly, and because I'm a mass communication professional, I'm trained to notice these things. We start noticing that the Hindu symbols in the ads for Hindu festivals, they started disappearing one by one. It did not happen overnight. First the joint family disappeared, then the mithai disappeared, then the puja thali disappeared, then the rangoli disappeared, then the flower decorations disappeared. And finally, couple of years ago, the ads were for Diwali. They were saying for Diwali, for Dhanteras you buy my diamond jewelry, for Dhanteras or for Dashara you buy my car, for Dashara you buy my house. But there was nothing festive or nothing Hindu about the ads that were being put out. The ads were showing models which were wearing Western clothes. I have nothing against them. But when you're actually saying that buy my product because it's a Hindu festival, then you need to respect my symbols, you need to respect my sentiments, you need to respect my traditions. That was the limited point. So finally I saw one ad of a brand which called Diwali Jashn-e-Riwaz. Jashn-e-Riwaz. So I was like, why would you call दिवाली, नॉट दिवाली, उसको दीपावली कहो, दिवाली कहो, बट ये जश्न रिवाज कहाँ से आ गया भाई? और अगर आप उसका लॉजिक मुझे ये देते हो कि उर्दू इज़ ऑल्सो एन इंडियन लैंग्वेज, येस, बट देन आर यू गोइंग टू डिस्क्राइब द फेस्टिवल ऑफ एनी अदर रिलीजन इन संस्कृत? आर यू गोइंग टू डिस्क्राइब क्रिसमस एज मेरी पुत्र जन्मोत्सव? आर यू गोइंग टू डू दैट? नो, यू आर नॉट गोइंग टू डू दैट. So why are you diluting my own festival and saying that, okay, for Diwali, for a Hindu festival, I want your money, I want you to buy my product, I want you to give me your hard-earned money, but I am not willing to respect your feelings, I am not willing to respect your sentiments, I am not ready to respect your symbols. So basically it's just a gifting orgy. It's like Christmas in Western countries, you know. There is no religious sanctity to it. It's basically people just buy a lot of things and they gift them to the others, and then day 2 they go back to return those gifts because they don't like it. So is that what we want Diwali to be? Is that what we want Dashara to be? Is that what we want Akshaya Tritiya to be? No. So that is why I said, okay, I cannot change anybody else's behavior, but I have this weapon called social media in my hands. So I will start a campaign, and because in social media campaigns usually work with hashtags, so I was thinking of a catchy hashtag for this, and I realized that while my point was about all Hindu symbols, the bindi or the tilak was the last
symbol, the most prominent symbol to go. So I started a hashtag saying that no bindi, no business, and I made a tweet saying that स्पीकिंग फॉर मायसेल्फ, मी माझ्यापुरतं बोलते आहे, मला कंटाळा आला आहे या सुटकी चेहऱ्याच्या बायका बघून दिवाळीच्या जाहिराती करणाऱ्या. तेव्हा मी माझ्यापुरतं बोलते आहे, मी फक्त अशाच लोकांकडनं वस्तू विकत घेईन जे माझ्या परंपरांचा सन्मान करतील, जे माझ्या सिम्बॉल्सचा सन्मान करतील, जे माझ्या धर्माचा सन्मान करतील, जे माझ्या प्रतीकांचा सन्मान करतील. आणि एवढंच 15 शब्दांचं ट्विट होतं, फार काही मोठा एसे वगैरे काही लिहिलेला नव्हता. आणि ते मी 8-8:30 वाजता ते टाकलं, मला आठवतं आहे 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि तो हॅशटॅग कॅची होता. इट इज जस्ट वन ऑफ दोज मोमेंट्स वेन थिंग्स क्लिक. पण मला वाटलं नव्हतं की तो हॅशटॅग एवढा पॉप्युलर होईल आणि इतक्या लोकांना तो आपला वाटेल. तो जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासामध्ये तो 15,000वरनं जास्त त्याचे रिट्वीट झाले होते आणि तो काहीतरी 10 लाख लोकांपर्यंत पोचला होता, तेव्हा मला जाणवलं की मी जे बोलून दाखवलं आहे ते बऱ्याच हिंदूंना जाणवत होतं. त्यांनाही कुठेतरी ते कळत होतं की काहीतरी चुकतं आहे, फक्त त्यांना ते शब्दात मांडता येत नव्हतं. जे मांडायचं काम मी केलं आणि दॅट इज वाय दॅट मूवमेंट जस्ट टूक ऑफ. आणि त्याचा परिणाम असा झाला की जश्न रिवाज बिकेम स्वर्णिम दिवाळी. सगळे सुटकी रंग जाऊन एकदम ओव्हरनाईट ब्राईट फेस्टिव्ह रंग आले, बिंदी आली, पूजा थाली आली, सगळं आलं, सगळी भारतीयता आली. आणि हे माझ्यामुळे नाही झालं, मी एकटी काहीच करू शकत नव्हते. पण जेव्हा हिंदू समाज, परत मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना जे सांगितलं की तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुमची जर कळकळ ही खरी आहे हे जर समाजाला जाणवत असेल तर समाज तुमच्या मागे उभा राहतोच राहतो. आणि ही हिंदू समाजाने उचलून धरलेली चळवळ आहे. म्हणून तर एका हॅशटॅगचं रूपांतर एका चळवळीमध्ये झालं, नो बिंदी नो बिझनेस याच्यामध्ये. आणि आता 3 वर्षानंतर मी असं म्हणत नाही की सगळ्याच ॲड्स बदललेल्या आहेत, पण बऱ्याच मोठ्या ब्रँड्सनी ॲड्स बदललेल्या आहेत. आणि हे जे म्हणाले की ती जी भेट होती, मी विमानाने कुठेतरी जात होते, माझ्या शेजारी जे व्यक्ती बसलेली होती ती टाटाच्या ग्रुपमध्ये मार्केटिंगच्या डिपार्टमेंटमध्ये होती, म्हणजे तनिष्कमध्ये नव्हते ते, पण पूर्ण ग्रुपचं मार्केटिंग बघणाऱ्यापैकी होते. त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हीच ना त्या नो बिंदी नो बिझनेस ही मोमेंट केली त्याला. मी म्हटलं हो. मग ते बोलले माझ्याशी, मी त्यांना सांगितलं की दिस इज व्हॉट आय फेल्ट. मग ते म्हणाले की शेवटी उतरताना की तुमचं बरोबर होतं. आम्ही जेव्हा आमची इंटरनल मीटिंग घेतली या सगळ्या पूर्ण इश्यूनंतर, तेव्हा आम्हीही जे ॲड करतात त्या एजन्सीला हेच सांगितलं की मुळात तुम्ही तुमच्या एखाद्या प्रॉडक्टची ॲड करता तेव्हा तो प्रॉडक्ट तुमच्या ग्राहकांनी विकत घ्यावा अशीच इच्छा असते ना त्याच्यामध्ये. मग तुम्ही जर ग्राहकाचाच आदर नाही करत, तुम्ही जर ग्राहकाच्याच भावनांचा सन्मान नाही करत, तुम्ही जर ग्राहकालाच जे महत्त्वाचं वाटतं त्याचा आदर नाही करत, तर मग ग्राहक तुमच्या वस्तू का घेणार आहे? ही बेसिक मार्केटिंगमधली अत्यंत, म्हणजे जी मुलं बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिकतात मार्केटिंग, त्यांना पहिल्या क्लासमध्ये हे शिकवलं जातं. बेसिकली युअर मार्केटिंग इज टू अट्रॅक्ट मोर कस्टमर्स, नॉट टू ड्राईव्ह अवे कस्टमर्स. हे जर तुम्हाला कळेल तर मग तुम्हाला परंपरांचा सन्मान केला पाहिजे, ते सुद्धा फेस्टिवलच्या दिवसामध्ये, हे साहजिक आहे. बरं, हे एकदा झाल्यानंतर आणि ही चळवळ पुरेशी पॉप्युलर झाल्यानंतर साहजिकच माझ्यावर टीका झाली, म्हणजे तशी ती होतेच, म्हणजे आय एम नॉट न्यू टू इट. पण ह्याच्यामध्ये जरा जास्तच विशियस टीका होती. ती अशासाठी होती की लोकांना पटत होतं, मीडियामधल्या लोकांना, की ही कॅम्पेन सक्सेसफुल झालेली आहे. ती जर सक्सेसफुल झाली नसती तर त्यांनी मला इग्नोरच केलं असतं. म्हणजे एखादी गोष्ट यशस्वी होत नाही तर मग टीका कशाला करायची ना, तर मग अनुल्लेखाने मारायचं. जेव्हा तुम्हाला टीका करायची गरज पडते ह्याचाच अर्थ असा होतो की काहीतरी तुमच्या सगळ्या म्हणजे डिस्पाईट ऑल युअर एफर्ट्स समथिंग इज बिकमिंग सक्सेसफुल अँड यू डोंट लाईक इट, दॅट इज वाय यू क्रिटिसायझिंग मी. त्याच्यामुळे असे बरेच टी व्हीवरती डिबेट्स होते, मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये या कॅम्पेनवरती लेख छापून आले. पण द पॉईंट इज की ॲडव्हर्टायझर्सना त्यांचं बिहेवियर बदलावं लागलं. आणि आजही दिवाळीच्या वेळेला मी जेव्हा कुठे जात असते तेव्हा माझा सारथी मला नेहमी प्रत्येक होर्डिंग दाखवून तो सांगत असतो की याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे मला वाटतं ती कॅम्पेन सुरू होऊन दुसऱ्या वर्षी मी कोथरूडला जात होते. कोथरूडला एक बाई असतात, त्या कागदाचे आकाशकंदील करतात, ज्यांच्याकडे मी दरवर्षी जाते आकाशकंदील घ्यायला. तर तेव्हा तिथे मेट्रोचं काम चालू होतं, त्याच्यामुळे तो रस्ता बंद होता. मी गाडी थांबून मी पायाने चालले होते पायी. आणि 2 मुलं, कॉलेजमधली मुलं 20-21 वर्षांची वगैरे असतील, ती मोटरसायकलने चालली होती विरुद्ध दिशेने. त्यांनी मला बघितल्यानंतर ती एकदम मोठ्याने ओरडली, नो बिंदी नो बिझनेस.
तर मला वाटलं की दॅट इज रिअली द मेजर ऑफ सक्सेस, की लोकांना हे इतकं आपलंसं वाटतंय की त्यांना हे मुद्दाम ओरडावंसं वाटतं. म्हणजे टीका करण्यासाठी म्हणून ओरडलात तरी ठीक आहे, पण द पॉईंट इज त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे हे तुम्ही मान्य करताय. तर तुमची मूल्य जर खरोखर असतील आणि तुम्ही जे काय सांगताय याच्यावरती जर तुमचा मनापासून विश्वास असेल, आणि मुख्य म्हणजे तुम्ही हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही आहात याची जेव्हा समाजाला खात्री पडते, तेव्हा द सोसायटी स्टँड्स बिहाइंड यू. Wow. So I'll go to the related topic when we talk about how one hashtag can change whole narrative and your festival become your own festival now, at least in the narrative section of media. तो मीडिया में और एक बात हमने पिछले 2-3 सालों में प्रोमिनेंटली देखी है कि एक सिनेमा बनता है जिसमें दिया लेके जया भादुरी घूमती है और घर में लाइट नहीं है, लेकिन जब अजान का समय होता है तो उसमें भोंगे पे सब आवाज़ आता है. तो ऐसा नैरेटिव मूवीज़ की में भी काफ़ी बार दिखाया गया है कि एक कम्युनिटी को टारगेट किया गया. लालची है तो आपको पता है वो लालची कौन है, वो दुकानदार है, ये है, वो है. तो ये जो नैरेटिव का गेम है मीडिया में, आप सोशल मीडिया में इतने एक्टिव हैं और आपका यू क्लिक इन द मीडिया, तो उसका क्या रहस्य है? और ये जो हिंदी मूवीज़ में जो डिपिक्शन होता है उसको तो अभी काफ़ी कुछ मूवी पे बॉयकॉट का अभी ट्रेंड लगा है. इसके बारे में आप क्या सोचते हैं कि बॉयकॉट सही में काम करता है या फिर उसके लिए फिर हम और कुछ कर सकते हैं कि मूवीज़ में भी इसका डिपिक्शन थोड़ा ठीक से हो जाए? बॉयकॉट कुछ हद तक काम करता है, इट डझंट वर्क ऑलवेज. मग ते लांडगा आला रे आला अशी परिस्थिती होते. प्रत्येकच वेळेला तुम्ही हे याला बॉयकॉट करा त्याला बॉयकॉट करा असं जर केलं तर ते अस्त्र तुमचं अगदीच टाकाऊ होईल, मिळमिळीत होईल. त्याच्यामुळे ते कधीतरीच काम करतं, रोज रोज काम करत नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही असते की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं काहीतरी सबलिमिनली आपल्या मनाशी खेळ चाललेला आहे हेच कळत नसतं. त्याच्यामुळे बॉयकॉट करणार तरी कशावर? तर ते कुठेतरी पॉईंट आउट करावं लागतं आणि पॉईंट आउट केल्यानंतर मग लोकांच्या लक्षात आलं अरे हो हे खरोखर असंच आहे. म्हणजे जेम्स ऑफ बॉलिवूड नावाचं एक ट्विटरवरती हँडल आहे, ते हिंदी पिक्चरमधले सीन्स काढून त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करतात आणि त्याच्यामध्ये हे बरेचदा दाखवतात. आणि हे तुम्ही आज बघितलं तर तुम्हाला कळेल की अमिताभ बच्चनच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये जेव्हा त्याला देवाकडे काही मागायचं असतं, देवाकडे त्याला म्हणजे देवाची करुणा ज्याला तेव्हा भाकायची असते, तेव्हा तो एकतर दर्ग्यावरती जातो किंवा तो चर्चमध्ये जातो आणि मग तिथे गुडघे टेकून बिकून तो सगळं माझ्यावरती करुणा कर किंवा माझं प्रेमभंग झाला आहे, मला माझ्या प्रियकराला किंवा प्रियसेला भेटू दे असं मागतो. पण जेव्हा त्याला त्याच्यावरती अन्याय होतो कुठल्या बाबतीमध्ये, त्या हिरोच्या बाबतीमध्ये, आणि तेव्हा ज्याला देवाशी भांडायचं असतं तेव्हा तो कधी चर्चवरती किंवा दर्ग्यावरती जात नाही. तेव्हा तो देवळात जातो, देवळाची घंटा वाजवतो आणि मग देवाशी तो भांडतो. आता इथे हिंदू देवाशी का भांडतो? पण हे मुद्दामून तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. त्याच्या बिल्ल्याचा नंबर कुलीमध्ये ज्या बिल्ल्यावरती गोळी लागलेली असते आणि तो बिल्ला ती गोळी अडवतो, त्या बिल्ल्याचा नंबर 786च का म्हणून? दुसरा नंबर काही लक्षात येत नाही का? हे सगळं खूप सबलिमिनली केलेलं असतं. म्हणजे शोलेमध्ये सुद्धा आता त्या अख्ख्या गावामध्ये एकच कुटुंब आहे, बाप आहे, मुलगा आहे, तर मग मशीद कुणासाठी आहे? म्हणजे जे आत्ता ह्यांनी सांगितलं तेच मी पुढे नेते की तिच्या घरात दिवा नाही आहे म्हणून ती रात्री ते सगळं पदराखाली दिवा पडून सगळीकडचे दिवे मालवत नेते. मग तिथे ठीक आहे आपण म्हणू सिनेमॅटिक लिबर्टी, पण 2च माणसांसाठी मशीद कशासाठी आहे? ते ही ज्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या पॉप कल्चरमधनं आपल्याला पद्धतशीरपणे आपलं जे मतपरिवर्तन केलं जातं, जे आपल्याला फार सटली केलं जातं. म्हणजे हे म्हणतात तसे विलन मदर इंडियामध्ये तो फार मोठा असा कुंकू लावलेला एकदम बनिया हिंदू ऑब्वियस हिंदू सिम्बॉल असलेलाच असणार, आणि जो हृदयाचा चांगला माणूस आहे तो किंवा जे गोल्डन हार्टेड शेजारी आहे ती मग मिसेस ब्रॅगॅन्झा किंवा कोणीतरी चाचा वगैरे असेच असेल. हे तुम्ही स्वतःही बघा, तुम्ही असे पिक्चर बघितलेले असतील, ते बघताना तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, जे तुम्ही कुणीतरी लक्षात आणून दिल्यावरती लक्षात येतं, जे जेम्स ऑफ बॉलिवूड खूप चांगल्या पद्धतीने करतं. पण त्याचा खरं तर इकॉनॉमिक बॉयकॉट हा सगळ्यावरतीच चांगला उपाय आहे. जेव्हा पोटावरती जेव्हा कुणाच्या पाय येतो तेव्हा झक्कत
लोक सगळं करायला लागतात, जे नो बिंदी नो बिझनेसने केलं. पण मग प्रत्येक चित्रपटाला बॉयकॉट करा असंही म्हणून चालत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी सुवर्णमध्य गाठावा लागतो. आणि आत्ता मला असं दिसतंय की पूर्वीच्या काळामध्ये केरला फाईल्स किंवा काश्मीर स्टोरी याच्यासारखे चित्रपट बनूच शकले नसते कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते चित्रपट आता असे बनत आहेत आणि असे फिल्ममेकर्स आहेत ज्यांच्यामध्ये असं धारिष्ट्य आलं आहे की अशा एखाद्या विषयाला हात घालायचं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता ॲज अन ऑडियन्स म्हणून आपण एक काम करू शकतो की चांगले पिक्चर आहेत त्यांना प्रोत्साहन देणं आणि जे वाईट पिक्चर आहेत ते न बघणं, हेच आपल्या हातामध्ये आहे. दुसरं आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. धन्यवाद. उसी लाइन पर जो नैरेटिव का बात चल रहा था, तो अभी हम बहुत बार सुनते हैं लव जिहाद. तो ये लव जिहाद सच में कुछ है या फिर ये सिर्फ मीडिया का, लोगों का, या फिर जिसको हम कहते हैं कि ये हिंदुत्ववादी लोगों का या राइट विंग का कुछ एजेंडा है? तो लव जिहाद ऐसा कुछ होता है या फिर इसमें क्या, आपका क्या इस पर निरीक्षण है? सी, लव जिहाद इज अ मॅन्युफॅक्चर्ड टर्म ॲक्च्युली. आणि ज्या टेक्निकल पद्धतीने जे 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 वापरतात त्याच्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी लपवून, म्हणजे हिंदू असल्याचं भासवून एखाद्या मुलीला प्रेमात पाडणं आणि नंतर तिच्याशी लग्न करणं आणि नंतर लग्न केल्यानंतर स्वतःचं खरं स्वरूप दाखवणं, अशाही केसेस तुम्हाला मीडियामध्ये तुम्ही जे सर्च केलं तर तुम्हाला 100 दिसतील. पण प्रत्येक आंतरधर्मीय लग्न हे लव जिहाद असतं असंही नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला सेक्युलर लोकांना इंटरफेथ हा शब्द वापरायची फार कुमकुमी असते अशा लग्नांमध्ये. तर इंटरफेथ म्हणजे काय? 2 भिन्न धर्मांमधलं लग्न. पण जेव्हा एका धर्मामध्ये एक बाजू, म्हणजे तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल एका धर्माची आणि दुसरा पुरुष म्हणजे वॉटएव्हर द अदर पार्टनर इज अनदर रिलिजन, पण तेव्हा तुम्हाला तो मुळात लग्न करण्यासाठी आधीचा धर्म सोडायचा लागेल, कन्वर्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही लग्न केलं असेल तर मग तो इंटरफेथ विवाह कसा झाला ना? आधी जर कन्व्हर्जन केलं आणि मग लग्न केलं तर मग तो इंटरफेथ कसा होईल? तो इनफेथच झाला ना मग. पण मग लग्नासाठी तुम्हाला कन्व्हर्जन कशाला करावं लागतं? कन्व्हर्जन न करता सुद्धा लग्न होतात. माझ्याही अनुभवामध्ये असे आहेत, कमी आहेत लग्न ज्याच्यामध्ये दोन्ही जे पार्टनर्स आहेत ते आपापला धर्म फॉलो करतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा मग, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, पुण्यातलीच आहे, ती हिंदू आहे, तिचा नवरा मुस्लिम आहे, 25-30 वर्ष झाली असतील त्यांच्या लग्नाला. दे हॅव मॅनेज्ड इट व्हेरी वेल. पण तरीसुद्धा त्याच्या घरामध्ये देव आहेत तिने ठेवलेले आणि ती पूजा करते, तो करत नाही. पण त्या घरामध्ये ते देव आहेत, विच इज ऑल्सो नॉट एक्सेप्टेबल टू अ लॉट ऑफ पीपल. तर ही जे लव जिहादच्या केसेस आहेत, म्हणजे आपण जर आज कित्येक नुसतं तुम्ही गुगल सर्च जरी मारलात, मध्ये मी एकदा जैन एका संस्थेमध्ये लेक्चर देत होते मुलींसाठी, तेव्हा मी त्यांच्यासाठी हाच विषय घेतला होता आणि त्यांना मी दुसरं काहीही सांगितलं नाही. त्यांना मी फक्त गेल्या 5 वर्षामध्ये अशा ज्या केसेस होत्या त्यांची फक्त न्यूजपेपर कात्रणं दाखवली, एकामागोमाग एक, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 50 प्रकरणं दाखवली. मला दुसरं काही करायची गरजच नव्हती. आणि ह्या 50 प्रकरणं कशी होती? नुसतं लग्न झालेली नव्हती, ज्याच्यामध्ये बाईचा खून झाला होता किंवा बाईवरती अत्याचार झाला होता आणि ती बाई नेहमीच हिंदू होती आणि ज्याने अत्याचार केला तो वेगळ्या धर्माचा पुरुष होता. अशा 50 केसेस आहेत. तो मीच सांगायची गरज नाही आहे, तुम्ही जरी सर्च केलं तरी. आणि ह्याच्यामध्ये गुन्हे झालेले आहेत म्हणून ही लोकांसमोर आलेली एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये मर्डर झालेला आहे म्हणून. त्याशिवाय रोज नित्य टॉर्चर होणारे, रोज नित्य ज्यांचा छळ होतो आहे, अशा कित्येक केसेस असतील, मला माहिती नाही, त्या लोकांपर्यंत येतच नाहीत. सो डज इट एक्झिस्ट? येस, इट एक्झिस्ट. आत्तासुद्धा काल ती कोणीतरी अनिमा बोरा नावाची बाई होती, मिसेस वर्ल्ड झालेली, तिने काल रडून रडून, कालच तिचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे की तिच्या बॉयफ्रेंडने तिला जबरदस्तीने बीफ खायला घातलं, तिच्यावरती धर्म बदलायची सक्ती केली, तिला जेव्हा तिची तयारी नव्हती तेव्हा तिला सिगरेटचे चटके दिले, हे ती स्वतः सांगते. तो व्हिडिओ कालपासून व्हायरल होतो. अशा अनेक केसेस आहेत. एक ती काय तिचं नाव, तारा शहदेव नावाची नॅशनल लेवलची शूटर होती मध्य प्रदेशमध्ये, तिची हीच कहाणी आहे. ह्या सगळ्या डॉक्युमेंटेड केसेस आहेत. हे काही मी स्वतःचं मनातलं सांगत नाही आहे किंवा हे म्हणजे बिकॉज आय एम मॅन्युफॅक्चरिंग डेटा. नो, यू जस्ट गुगल दिस, यू विल फाइंड अ लॉट ऑफ केसेस लाईक दिस. सो केसेस लाईक दिस डू एक्झिस्ट. आता ह्या केसेस का होतात हा
खरोखर खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला अनेक वेगवेगळे पदर आहेत. त्याचं उत्तर मी 5 मिनिटात नाही देऊ शकणार. फक्त त्याच्यावरती एक वेगळं टॉक घ्यावं लागेल, कारण त्याला इतकी वेगवेगळी कारणं आहेत आणि प्रत्येक केसमध्ये कारणं वेगळी आहेत. पण असं ठरवून होतं का? तर होतं. आणि अशा अनेक केसेस आहेत ज्या आपल्यापर्यंत पोचतही नाहीत, कारण बऱ्याच वेळेला असं असतं की जेव्हा मुलगी आईवडिलांच्या मनाविरुद्ध असं लग्न करून जेव्हा जाते, तेव्हा आईवडील म्हणतात की तू आता आम्हाला मेलीस, तुझा आमच्याशी काही संबंध नाही, आणि त्या मुलीचे परतीचे दोर कापले जातात. त्याच्यानंतर तिला परत कधी यायचं असेल तरीसुद्धा ती नाही येऊ शकत, कारण तिला कुठूनच सपोर्ट नसतो. त्याच्यामुळे ह्या केसेसचं काय होतं आहे आपल्याला कळतही नाही आहे. तर सोप्या शब्दात असा प्रश्न आहे का? तर आहे. तो प्रश्न करण्यासाठी, तसा प्रश्न उद्भवू नये म्हणून काय करायचं, तर आपल्या मुलांशी आपला संवाद हा सततच राहिला पाहिजे आणि त्यांना तुम्ही स्पष्ट शब्दामध्ये हे सांगितलं पाहिजे. जे सर्व धर्म सारखे नावाची जी अफूची गोळी आपण आपल्या मुलांना देतो ना, ती याच्यासाठी जबाबदार आहे. सर्व धर्म सारखे नाहीत. आणि आपण जेव्हा सर्व धर्म समभाव हे फक्त आपणच सांगतो आपल्या मुलांना, बाकीचे कोणी नाही सांगत, तेव्हा मग एक मागे आर्षविद्या समाजम नावाची एक संस्था आहे केरळमध्ये. ती अशा मुलींना परत समाजामध्ये म्हणजे घरवापसीचं कार्य करते. तर त्याच्यामध्ये एक मुस्लिम होऊन परत हिंदू झालेली मुलगी आहे, श्रुती म्हणून. तिचं पुस्तकही आहे याच्याबद्दल, माझ्या प्रत्यावर्तनाची कथा हे त्याचं मराठी शीर्षक आहे. तर तिने सांगितलं होतं की तिचं कसं मतपरिवर्तन झालं. ती केरळमधल्या एका हविक ब्राह्मण कुटुंबातली मुलगी, म्हणजे घरामध्ये सगळे कुळाचार पूजा बिजा सगळ्या व्यवस्थित व्हायच्या. ती कुणाच्या प्रेमात पडली होती अशी गोष्ट नाही आहे, प्रेमामुळे हे तिचं झालेलं नव्हतं. तर तिचं कन्व्हर्जन का झालं? कारण वडिलांनी असं आधी फक्त सर्व धर्म सारखे, माणसा माणसामध्ये फरक नाही वगैरे असं खूप सांगितलं होतं. आणि जेव्हा ती तिचं घर सोडून ती शिकायला गेली, तेव्हा तिला तिच्या मैत्रिणी भेटल्या. त्या सतत तिला फक्त एकच सांगत होत्या की हाच धर्म श्रेष्ठ आहे, हेच तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे. आणि इकडून सांगितलं होतं की हां सगळे धर्म सारखेच आहेत. आणि दुसरीकडनं तिला खूप ठामपणे असं सांगण्यात आलं होतं की हे एकच तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे, हा एकच धर्म श्रेष्ठ आहे, हा एकच देव अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे ती हळूहळू त्या मताकडे ती परिवर्तित होत गेली. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला वडिलांनी जेव्हा कळलं, तेव्हा त्यांना शॉकच बसला अर्थातच. तेव्हा त्यांनी तिला खूप तिचं मन वळवायचा प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली वडिलांना की इतकी वर्ष तुम्हीच तर मला सांगत होतात की सर्व धर्म सारखे, मग आता तुम्हाला काय फरक पडतो, मी या धर्मात राहिले की त्या धर्मात राहिले? दिस इज लॉजिकल, राईट? तर हे आपण आपल्या मुलांना सतत सांगत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मुळात आपला अभ्यास वाढवायला पाहिजे. आपल्याला काही म्हणजे काही माहिती नसतं. आपल्याला आपल्या धर्माबद्दलही माहिती नसतं आणि आपल्याला लोकांच्या धर्माबद्दलही माहिती नसतं. त्याच्यामुळे अत्यंत सुपरफिशियल माहिती घेऊन आपण जगत असतो. वी डोंट नो इनफ अबाउट आवर रिलिजन टू डिफेंड आवरसेल्व्स. वी डोंट नो इनफ अबाउट अदर रिलिजन्स टू बी एबल टू अटॅक देम. दॅट इज द सॅड फॅक्ट अँड दॅट इज समथिंग दॅट वी नीड टू वर्क ऑन. Thank you. So now we are coming close to our session. One last question. अभी महाराष्ट्र में इलेक्शन होने वाले हैं. डेमोक्रेसी में इलेक्शन का क्या महत्व है आप सब जानते हैं? पहले जब शेफाली जी ने प्रश्न पूछा था तो 98% लोगों ने हाथ ऊपर किया था. तो ये बहुत अच्छी बात है. और बहुत बार अभी कुछ चर्चाएं जब होती है कि अभी 20 तारीख को इलेक्शन है, तो इलेक्शन पर का जो मुद्दा है, तो किस मुद्दे पर हमने किस तरह की सरकार चुननी चाहिए, ऐसा एक प्रश्न है. बट उसके पहले आप में से कितने लोगों को ऐसा लगता है कि लाडली बहन योजना अच्छी है? ठीक है, तो यही दिखा गया. तो ये जो मेरा क्वेश्चन था कि इलेक्शन में बहुत बार पॉलिटिकल पार्टीज़ पॉपुलिज्म या सब चीज़ों में करते हैं, तो उससे थोड़ा सोसाइटी में रहने वाले लोगों में थोड़ा सा ये है कि टैक्स हम भरते हैं, वी पे द टैक्स एंड दे गेट द मनी. तो ये किस प्रकार का बिजनेस पॉलिटिशियन कर रहे हैं. तो ये भी एक विषय है. दूसरा फिर महाराष्ट्र में किस तरह का वातावरण अभी है, जात जात में झगड़े लगाने का काम. सोसाइटीज़ में तो इतना होता नहीं है, लेकिन बाहर जब गांव में जाते हैं, शहर में देखते हैं, तो काफ़ी बार एक जाति को दूसरी जाति से, जैसे मेरा एक दोस्त था, हम स्कूल में साथ में थे, कॉलेज पूरा किया, जॉब को लगे, उसके बाद में उसका जब शादी हुआ, तो उसके बाद में जब शादी की बात चल रही थी, तो उसके लिए जब हम ढूंढ रहे थे कि लड़की ढूंढनी है, तो किसी ने मुझे उसको पूछा कि भाई उसकी जात क्या है. तो मुझे तो मैं बोला ये
क्यों पूछ रहे हैं आप? बोले नहीं, शादी के लिए जात बहुत इंपॉर्टेंट है और जात में ही शादी होती है। तो अब इतने साथ में हम लोग हैं तो हमको पता ही नहीं था, तो मैं जाके उसको पूछा कि बोले इतने साल में हम साथ में थे तो ये सवाल अभी क्यों पूछा? बोले ये शादी के लिए। तो शादी वगैरह में तो एक बार ठीक था कि हम सोचते हैं कि सामाजिक प्रथा है, एक बार वो मान भी सकते हैं। बट आज अगर आप जाके देखो तो 5th स्टैंडर्ड में 6th स्टैंडर्ड में भी बच्चे बात करते हैं तो तुम कौन सी जात के हो, तो ये बात आई है। तो ये ऐसा वातावरण जो है, ये सब वातावरण दूषित हो गया है। एक तरह से पॉपुलिज्म घोषणा भी है, एक तरह से जात के नाम पर भी है। वातावरण में एज अ सुजान नागरिक कहो या फिर डेमोक्रेसी को सपोर्ट करने वाले पर्सन, तो आप जब वोटिंग करोगी तो व्हाट इज दैट इज ऑन योर माइंड कि ये चीज़ के लिए आई एम गोइंग टू वोट फॉर? या प्रश्नाचं उत्तर मी नाही, योगी आदित्यनाथांनी देऊन ठेवलं आहे ऑलरेडी. बटेंगे तो एक रहेंगे तो. याच्या उपर या विषयावरती मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त एक गोष्ट सांगते आणि जे मी खूप वेळेला सांगते, जेव्हा काश्मीरमध्ये 1990मध्ये मशिदीच्या भोंग्यातून सांगितलं गेलं हिंदूंना की आजच्या रात्रीमध्ये तुम्ही तुमचं सगळं चंबूगव्हाळं उचलून तुम्ही एकतर गाव सोडा, तुमचं घर सोडा किंवा मरायला तयार व्हा, आणि त्यांना हेही सांगितलं गेलं होतं की तुमच्या बायका इकडे ठेवा आणि तुम्ही निघून जा, तेव्हा त्यांच्यावरती हे जे हल्ले झाले होते ते ब्राह्मण होते म्हणून नव्हते झाले, किंवा ते क्षत्रिय होते म्हणून नव्हते झाले, किंवा ते SC होते ST होते म्हणून नव्हते झाले. ते हल्ले झाले होते फक्त ते हिंदू होते म्हणून. आजसुद्धा बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये जे आत्तासुद्धा हल्ले चालू आहेत हिंदूंवरती, तेव्हा कोणी त्यांची जात विचारतं आहे का कोणाला? त्यांच्यावरती हल्ला का होतोय? फक्त आणि फक्त ते हिंदू आहेत म्हणून. म्हणजे जेव्हा तुमच्यावरती हल्ले होतात तेव्हा तुमची आयडेंटिटी ही हिंदू असते, आणि जेव्हा तुम्हाला आपल्यामध्ये भांडायचं असतं तेव्हा मग तुम्ही 100 फॉल्ट लाईन्स तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे मी सारस्वत आहे, आमच्याकडे अशा पद्धतीचं जेवण करतात ह्याचा अभिमान असणं इट्स ओके, दॅट डझंट मॅटर. पण जेव्हा त्याचं भेदात रूपांतर होतं आणि जेव्हा मी श्रेष्ठ कोणीतरी कनिष्ठ ही भावना जेव्हा येते तेव्हा त्याच्यामध्ये डिव्हिजनचं रूट पडतं, डिव्हिजनचं त्याच्यामध्ये हे पडतं. म्हणजे त्याच्यामध्ये माणसं दुखावली जातात, दुरावली जातात, आणि त्याचा परिणाम होतो की मग कोणीही एकत्र येऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळेच आपण अशा परिस्थितीमध्ये आज आहोत. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला विचार करायची गरज आहे की तुम्हाला काय म्हणून, काय तुमची सगळ्यात मोठी आयडेंटिटी काय आहे? तुमची जात, तुमची भाषा, तुमचं लिंग, की तुमचं राष्ट्रीयत्व आणि तुमचा धर्म? ह्या 2 गोष्टींचा विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे. एक्चुअली मोड्स ऑफ स्कूल अभी धार्मिक चीज़ें अलाउ नहीं करी. ईयर रिंग्स, पैंजन, आई अंडरस्टैंड कि ये स्कूल में नहीं होना चाहिए, बट अभी तिलक के लिए बहुत सारे स्कूल, पूना में तो मोस्टली है. अभी मैं परभनी से बिलोंग करता हूँ, इट्स ए स्मॉल सिटी, बट वहाँ पे भी इंग्लिश स्कूल में अभी तिलक अलाउ नहीं किया है. तो ये सब चीज़ें में एज ए पेरेंट्स हम कुछ ज़्यादा फोर्स नहीं कर सकते, क्योंकि स्कूल्स रूल्स है और हमें बच्चों के लिए सिक्योरिटी सेफ्टी सब चीज़ें. तो इसमें हम क्या कर सकते हैं कि जब आज की स्थिति में हम लोग संख्या में अधिक हैं, उसके बाद भी हमको अपनी चीज़ें डिफेंड करना पड़ती हैं, तो इसका मतलब है कि हम कहीं ना कहीं रूट काज को नहीं पकड़ रहे हैं, जिसके कारण चीज़ें बिगड़ती जा रही हैं. आप इस दृष्टि से हमको कुछ मार्गदर्शन करें. देखिए, पहली बात तो ये है कि प्रश्न बहुत बड़े हैं, उसका एक अक्षर में या एक सॉल्यूशन कोई भी नहीं देख सकता आपको. मैं तो छोड़ ही दो, संघ जो 100 साल के लिए काम कर रहा है वो भी इस सवाल का एक शब्द में या एक वाक्य में उत्तर नहीं दे सकता, लेकिन हम सब प्रयास कर ही सकते हैं. और आपका जो सवाल है स्कूल के बारे में, ठीक है, स्कूल हैज़ इट्स पॉलिसीज़, बट आपका बच्चा एटलीस्ट 10-12 साल तक तो उस पर सबसे बड़ा इन्फ्लुएंस होता है आपके घर का. तो पहले भी तो लोग कॉन्वेंट में जाते थे, पहले भी यही होता था, लेकिन फिर भी हमारी जनरेशन अपनी जड़ों से नहीं टूटी. क्यों नहीं टूटी? क्योंकि हमारे घर के संस्कार अलग थे. तो वो अगर हम आज भी अगर रिप्लिकेट कर सकते हैं तो मुझे नहीं लगता है कि बच्चा इतना भटक जाएगा. और दूसरी बात कि अगर एक स्कूल में स्कूल की पॉलिसी कुछ भी हो, उसके सारे पेरेंट्स ने अगर जाके स्कूल को निवेदन दिया कि आप ये पॉलिसी बदलो, ये ऐसा होना ही चाहिए, तो स्कूल को बदलना ही पड़ेगा, क्योंकि उनको भी तो फीस चाहिए. हम यूनाइटेड नहीं है, प्रॉब्लम किसी और का नहीं है, प्रॉब्लम हमारा है, क्योंकि हम एक साथ आकर ये डिमांड नहीं करते, इसीलिए ये होता है.
हा माझा फक्त प्रश्न नसेल तर हा बऱ्याच लोकांच्या मनातील प्रश्न असू शकतो. आत्ता ज्या आपल्या शेफाली त्यांनी जे सांगितलं की आपल्याला कुठलीही विचार करण्याची गरज नाही, तर आदित्यनाथांच्या विचाराला धरून आपल्याला पुढे जायचं आहे. करेक्ट. प्रत्येकाने आपलं मत देणं हे जबाबदारीचं काम आहे आणि हा सगळ्यांचा विचार आहे. आणि प्रत्येकजण म्हणतो की मत द्या, मत द्या, मत द्या. मत दिल्यानंतर माझं मत हे जिथे जायला पाहिजे तिथेच पोहोचायला पाहिजे, ही जबाबदारी कोणाची? म्हणजे मला म्हणायचं आहे की मला कमळाला मत पोहोचायचं आहे, मला मोदींपर्यंत माझं मत पोहोचायचं आहे. ही जी मागली परिस्थिती झाली, आम्ही सगळ्यांनी आमचं मत हे मोदींना दिलं होतं, ना की इथल्या व्यक्तीच्या नावाने. परंतु जेव्हा आम्ही त्या व्यक्तीला मत दिल्यानंतर तो व्यक्तीच बदलला, तर ही जबाबदारी कोणाची? आणि सगळ्यांना म्हटलं जाते तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, तुम्ही जबाबदारी पार पाडा. पण जेव्हा मी माझी जबाबदारी पार पाडली आहे, त्यानंतर ती जबाबदारी कोणाची? की माझं मत प्रॉपर मोदींपर्यंत पोहोचलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे, त्या प्रश्नाला उत्तर मीही शोधते आहे खरं सांगायचं तर. मैं कर्नल दिलीप पांडे. पण मी तुम्हाला खोटं उत्तर देत नाही, मी राजकारणी नाही आहे, त्याच्यामुळे मी खोटं बोलत नाही, मी खरं बोलते. ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही प्रामाणिकपणे सांगते, मला याचं उत्तर माहिती नाही आहे. पण मला इतकं जरूर माहिती आहे की आत्ता मत देताना तुमच्या 100 गोष्टी जरी बरोबर झालेल्या नसल्या आणि तुमचे 100 डिसअपॉइंटमेंट जरी असली, तरी एक लक्षात घ्या, जर हे सरकार नसेल किंवा जर राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादी विचारांचं सरकार नसेल, तर मग कर्नाटकमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपल्यावरती ओढवू शकते, जिथे प्रत्येक दिवशी वक्फ बोर्ड वेगवेगळ्या प्रॉपर्टीज क्लेम करतं, प्रत्येक दिवशी गेले 8 दिवस. तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माझ्याकडे नाही आहे, ते उत्तर द्यायला कदाचित मोदीजींनाच यावं लागेल बहुतेक. मैडम, आपकी वीडियो और ये आपके जितने भी लेक्चर्स वगैरह हैं मैंने काफ़ी सुने. इट इज़ वेरी मोटिवेटिंग एंड इट इज़ वेरी पर्टिनेंट. है बहुत ही आज के विषय में बहुत ही सटीक है. अभी आपने कश्मीर फाइल्स का जिक्र किया. कश्मीर फाइल लोगों ने मूवी देखी, लेकिन 1990 में मैं खुद कश्मीर में पोस्टेड था. मैं डिफेंस से हूँ. आप लोगों ने जो देखा मंजर उससे काफ़ी ख़तरनाक था, काफ़ी भयानक था. और उसके लिए जब उन चीज़ों को हम एनालाइज आज करते हैं तो एक चीज़ मैं देखता हूँ कि जनसंख्या विस्फोट, आज जो भी प्रॉब्लम है जनसंख्या विस्फोट के कारण ही है. तो मैडम, इस जनसंख्या विस्फोट के लिए हम कितनी जल्दी इसके ऊपर कोई एक्शन ले सकते हैं, वो एक बहुत ज़रूरी है, क्योंकि हर एक प्रॉब्लम का जो सोल्यूशन है यही है. सर, मैंने तो एक्शन ले लिया, मेरे 3 बच्चे हैं. नहीं, मैंने भी एक्शन लिया, मेरे 2 बच्चे हैं, उनकी जल्दी शादी कर दी है. और उन दोनों को यही मैं बोलता रहता हूँ कि भाई जल्दी बच्चे पैदा करो और कम से कम 18 साल के बाद वोट देने के लिए आओ. आज मैं हर हिंदू परिवार से पूछता हूँ कि 2029 में आपके कितने वोट बढ़ रहे हैं? एक भी नहीं. 2034 में कितने बढ़ेंगे? एक भी नहीं. आपकी वोट नहीं बढ़ रहे हैं, आप वोट करने नहीं जा रहे हैं, वोट के वक्त आप पिकनिक मना रहे हैं. अगर हम लोग इसके लिए, हम आज इतनी मेहनत कर रहे हैं, कमा रहे हैं, हम किसके लिए? अपने लिए नहीं कमा रहे हैं, हम उसके लिए कमा रहे हैं जो जनसंख्या बढ़ा रहे हैं. वोट कंप्लीटली एंड वोट राइटली, एंड राइट वोट इज़ फॉर द मोदी. और उसके अलावा दूसरा कोई अल्टरनेटिव ना आज है ना अगले 25 साल में है. नहीं, 25 साल में तो योगी जी हैं. नहीं, मैंने जब कार्यक्रम की सूची बनाई थी उसमें फैमिली प्लानिंग पे टॉक था, ऐसा मुझे पता ही नहीं था. देखिए, इनका ऑब्जर्वेशन बहुत सही है, लेकिन मैं एक बात आपको बताना चाहती हूँ कि बहुत सारे जो प्रश्न हैं दे आर वे अबव माई पे ग्रेड, योर पे ग्रेड, विच नो इंडिविजुअल कैन फाइंड सॉल्यूशंस टू इट, राइट. आई कैनॉट ब्रिंग अ पॉपुलेशन कंट्रोल बिल इवन इफ आई वांट टू. देयर इज़ अ प्रोसीजर टू इट. But what I can do is I can try and change minds of 5 people around me. So when you understand what is it that you can do and what is it that you cannot do, and somebody else has to take that solution, and your job is to make sure that the person who can take that action has the power to take that action. That is the only power you have. First understand कि आप क्या कर सकते हो और क्या नहीं कर सकते हो. वो जिस दिन क्लैरिटी आप में आ जाएगी ना, तो then you will stop being bogged down by the big picture, because big picture, let's face it, it's not very encouraging. But त्याचा अर्थ असा नहीं है कि आपण रडतच बसावं. जो अलॉटेड टाइम था उससे काफ़ी टाइम ज़्यादा हमने लिया है और काफ़ी सारे प्रश्न भी लिए हैं.
लेकिन अगली बार उनको फिर से इनवाइट करेंगे और अगली बार और कुछ क्वेश्चन होंगे, कुछ बाकी चीज़ें होगी तो उस पर करेंगे। एक बार ज़ोरदार तालियां। धन्यवाद। अभी इलेक्शन की बात हो रही थी तो जस्ट एक बता दूं कि अपने चेतन दादा तुपे, उनके श्रीमती जी सोनल तुपे यहाँ आई थी, लेकिन शेफाली जी का बोलना चल रहा था तो मैंने उनको कहा था कि आप 1 मिनट कुछ बोलिए, तो उन्होंने कहा कि ये सभा का डेकोरम रहना चाहिए, इसलिए वो ग्रेशियसली शी आस्क्ड मी टू जस्ट कन्वे हर हाई टू एवरीवन। सोनल जी तुपे यहाँ आई थी और वो काफ़ी देर यहाँ रुकी, बट शी डिडंट वांट टू डिस्टर्ब द डेकोरम, सो शी लेफ्ट। तो उन्होंने भी ये प्रोग्राम के लिए और सबके लिए शुभेच्छा दी हैं, वो कन्वे करना चाहता हूँ। दूसरी एक जो सूचना है, कुसुम वंदन नाट्य संस्था, आप में से काफ़ी लोग प्रतीक्षा कर रहे थे बहुप्रतीक्षित विट्ठल तुपे नाट्यगृह जहाँ अपना ये कार्यक्रम होने वाला था। आई थिंक वी मेड द राइट चॉइस, वी केम टू ओपन एनवायरनमेंट एंड हैड दिस लवली पीपल हियर। बट जहाँ अपना कार्यक्रम पहले होने वाला था वो विट्ठल तुपे सभागृह तैयार है, वो इलेक्शन कमीशन ने उनका वहाँ ऑफिस बनाया है, वी आर ओके विद इट, बट उन्होंने वो लिया है इसलिए हमको कार्यक्रम शिफ्ट करना पड़ा। लेकिन 1 दिसंबर से दैट नाट्यगृह इज़ गोइंग टू बी ओपन। और जो सब लोगों की डिमांड थी कि नाटक नाट्य ये सब चीज़ें यहाँ होने चाहिए, अपने जैसे बहुत सारे कल्चरल कार्यक्रम, एक्सचेंज ऑफ थॉट्स ये होने चाहिए, उसके लिए वो नाट्यगृह उपस्थित है। कुसुम वंदन संस्था हड़पसर में बड़ी संस्था है, 2300 के आसपास उनकी मेंबरशिप है, वो उसकी मेंबरशिप यहाँ भी आप ले सकते हैं, उन्होंने ये निरोप देने के लिए कहा है। तो बाहर कुसुम वंदन के सदस्य यहाँ हैं, उनसे आप मिलिए और नोंदनी कीजिए।